नमस्कार किरणताई. सत्यराजच्या या पॉडकास्ट मध्ये आज जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं एका महिलेचं आम्ही स्वागत करतोय. महिला एक अभिनेत्री आहे, या नावाची तुम्हाला माहिती आहे. या अभिनयातून तुम्हाला महिलाबद्दल काय सांगावं वाटतं थोडं आम्हाला? अच्छा. जसं आज महिला दिवस आहे, तर मला महिलेबद्दल काही बोलायचं आहे, की आज महिला सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आणि जसं त्या मेहनतही खूप घेत आहेत, कशातच कमी नाही आहेत. पण अजूनही जर बघितलं गेलं, तर घराघरामध्ये महिलेला काही करण्याची इच्छा असते, तिथून त्यांना परमिशन नसते घरून आणि त्या ड्युटी करतात, म्हणजे जॉब पण करतात आणि घरची जबाबदारी पण सांभाळतात. म्हणजे हे दोन्ही काम करतात. म्हणजे ऍक्च्युली आपण आपण असं समजू शकत नाही, की ती महिला 8 घंटे काम करते. ती महिला उलट 12 घंटे काम करते. आणि रविवारची एक सुट्टी मिळते तिला. मग रविवारची एक सुट्टी तिचं घरचं साफसफाईमध्ये जाते, बाहेरच्या कामामध्ये जाते. ती स्वतःला वेळ देऊ शकत नाही आणि तिला आरामच नाहीये कुठंच. मग माझं मत असं आहे, की घरच्यांनी, तिच्या फॅमिलीवाल्यांनी तिला समजून घ्यायला पाहिजे, किंवा एक दिवसाची सुट्टी तेही कामात जाते आणि बाहेर पण ती काम करते, घरची पण जबाबदारी घेते. तर तिला आपल्याकडून स्वतंत्र एक सुट्टी द्यायची की तू आज काहीच नको करू आणि तू फक्त आराम कर. तुला काय खायचं, काय काय नाही आम्हाला सांग आणि कुठे फिरायला जायचं तर तू चाल. म्हणजे ते कशी एक हॅपीनेस येऊन जाते तिच्यामध्ये आणि तिला कामाचा जो थकवा असतो ना, तो थकवा पूर्ण निघून जातो. तिला असं वाटणार नाही, की खरंच आपल्यावर जबाबदारी लादली आहे किंवा आपल्यावर खूप म्हणजे प्रॉब्लेम आले, अशी समस्या. थोडी मानसिक रित्या ती ना एकदम फ्रेश होऊन जाते. तर हे घरच्यांचा विषय झाला. जसा सामाजिक विषय येतो, एक सामाजिक विषय येतो, तो त्या ड्युटीवर असतात, जॉबवर असतात. जिथं जॉब करतात त्यांना चांगल्या प्रकारे एक रिस्पेक्ट मिळाली पाहिजे. जरी तिला तिचं काम त्यांना आवडलं नाही, ऑफिसमध्ये म्हणा, जिथे कधी कर्मचारी म्हणजे गव्हर्नमेंट जॉबवर असो किंवा प्रायव्हेट जॉबवर असो, तर तिला एक रिस्पेक्ट देऊनच आउट केलं पाहिजे आणि रिस्पेक्ट देऊनच तिची एंट्री केली पाहिजे. तर ती त्याच्या लायक आहे. म्हणजे ती सर्व गुण संपन्न आहे. ती अडाणी असो की सुशिक्षित असो. अडाणी स्त्री असते, तिला वाचता लिहिता नाही आलं तरी बी ही ते संघर्ष करत असते. सुशिक्षित स्त्री पण एक संघर्षच करत असते. पण तिला एक समजून घेणारं व्यक्ती पाहिजे तिच्या जीवनामध्ये. तर ते घरचे जशा प्रकारे समजून घेऊ शकतात ना, तसं बाहेरचे बी एवढे समजून नाही घेऊ शकत. पण पहिली प्रायोरिटी असते घरच्यांची. तिला समजून घ्यावं आणि थोडा तिला आराम देण्याचे प्रयत्न करावे. तिला न सांगताच ती चालू 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 राहते. तिला काही सांगायची जरूरत नाहीये. म्हणून महिला दिनानिमित्त मला असंच सांगू इच्छिते मी, की तिला आरामाची आवश्यकता आहे, प्रेमाची आवश्यकता आहे, कुठेतरी स्पेस पाहिजे, कुठेतरी तरी घरून तिला एक दिवसाची सुट्टी पाहिजे आणि काही इच्छा असल्या तर ते करू देण्याची तिला त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यायला पाहिजे. बस, बाकी काही नाही हो सर. बाकी तर ते स्वतः सगळं तिला समजते. तुम्ही सांगा की हा जो विषय आहे तुमचा, आर्टिस्ट जे तुम्ही आहे, सिनेमा म्हणा, नाट्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा एक महिला म्हणा, महिला म्हणून तुमची काय भूमिका आहे सध्या? घरचं काम, बाहेरचं काम आणि सिनेमातलं काम. चांगला क्वेश्चन आहे सर. माझं कसं सर, मी जॉब पण करते. एक काहीतरी डेली रुटीन मध्ये आपल्याला घरचा खर्च चालवण्यासाठी आणि जसं काम आलं त्या पद्धतीने मी फिल्म क्षेत्रामध्ये काम करते. आणि घरची पण धावपळ असतेच, म्हणजे की घरचं सगळी जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मग घरचं पण करून जॉबला वगैरे जायचं आणि मग छोटं मोठं काम असलं ते मी थोडंफार केलेलं आहे. कुठल्या पिक्चर मध्ये तुम्ही काम केलंय? मी सर एक आधारवर मूवी आहे, त्यामध्ये प्रोड्युसर हंसाटे सर आहेत. ते सोलापूरचे आहेत प्रॉपर. आणि डायरेक्टर सुरेश झाडे सर आहेत. त्यांचे बरेच प्रोजेक्ट झालेले आहेत. त्यांचं एक माणूस एक माती फिल्म जी आहे ती पण चांगली प्रसिद्ध झालेली आहे आणि ती लोकप्रियता जास्त मिळालेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी आधारवर मूवी बनवली, तर त्यामध्ये मी छोटासा रोल केलाय. तो रोल पण मला फार आवडला आणि काम पण छान झालं त्याच्यामध्ये आणि फिल्म पण चांगल्या पद्धतीनं बनली आहे ती. आणि अकोल्यामध्ये पण 7 दिवस माणिक टॉकीजला ती दाखवण्यात आली महाराष्ट्रभर. तर छान वाटलं काम करून आधारवर मूवी मध्ये. आणि त्यानंतर मग एक शॉर्ट फिल्म आहे रक्तदानावर आधारित, नातं रक्ताचं त्या फिल्मचं नाव आहे. त्यामध्ये एक सामाजिक संदेश दिलेला आहे, किंवा तुम्ही रक्तदान केल्यानंतर त्याचे अनेकांना फायदे होतील आणि विशेषतः म्हणजे की रक्तदानाचे फायदे हे प्रत्येकाला माहित नाही ना. तर मग त्यामध्ये असा संदेश तर दिलेलाच आहे. आणि गाडीवर असताना आजकालची जनरेशन जसं एका हातामध्ये मोबाईल घेऊन बोलत राहते, मग ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मग त्याचे दुष्परिणाम पण त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर तो एक सामाजिक संदेश झाला. त्या प्रयत्नातूनच एक फिल्म बनलेली आहे आमची.
तर ती फिल्म फेस्टिवलला आम्ही पाठवली, तर त्याची निवड झालेली आहे. अच्छा. अवॉर्ड पण मिळालेला आहे त्यांना. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही त्या मागच्या वेळेला तुम्ही बोलले होते हा विषय, हां. पण तेव्हा तेव्हा तुम्ही स्टुडिओ आला नाही, पण तुम्ही आता स्टुडिओ आला ते त्या हां. नाते रक्ताच्या या फिल्मला भेटलेल्या अवॉर्डाबद्दल हं. आणि तुम्ही केलेल्या त्या भूमिकेबद्दल तुमचं अभिनंदन करतो. सांस्कृतिक क्षेत्र, लेखन क्षेत्र आणि चित्रपटसृष्टी हं. हे समाजाचे तिन्ही आरसे आहेत. हं. त्यामध्ये तुम्ही महिला म्हणून कार्य करता. या क्षेत्रातील व्यक्ती समाजाला विचार आणि दिशा तुम्ही देता. या विचारातून तुमचा कसा अनुभव तुम्हाला वाटला? काय अनुभव देता तुम्ही लोकांना? काय अनुभव तुम्हाला येते समाजात? अच्छा. तर जसं मी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलंय, छोटं-मोठं काम केलंय. अ, त्या अनुभवातून मी एक सांगू इच्छिते, की चित्रपटसृष्टीमध्ये जसं पहिल्यासारखं थोडंफार राहिलेलं नाहीये. बरं. तसं वल्गरनेसचं प्रमाण जास्त जास्त वाढलेलं वाटतं. आहे. वल्गरनेसचं प्रमाण तर वाढलेलंच आहे. त्याचबरोबर भेदाभेद जातीचा, जातीभेद बघून काम देणं वगैरे बऱ्याच गोष्टी चालतात. तर त्याच्यामुळे कसं बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपटसृष्टीबद्दल जी भावना आहे ती थोडी कमकुवत झालेली आहे. बरोबर. पहिल्या जशी पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलेली नाही आहे. तर मला तरी असं वाटतं, की याच्यात काहीतरी सुधारणा व्हावी आणि जी वल्गरनेसचं प्रमाण आहे ते कमी व्हावं. निदान मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर एवढं काही दाखवत नाही, पण हिंदीमध्ये दाखवतात. पण तरीही लोकांची तक्रार आहे, की ना फिल्म इंडस्ट्री आहे, तर मग ही काय ती काय, असा लोकांचा गैरसमज झालेला आहे. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि चांगली आपली चित्रपटसृष्टी पुढच्या दृष्टिकोनातून चालत राहावी. लोकांचं मनोरंजन होत राहावं. सांस्कृतिक परंपरा जी आहे आपल्या समाजाची, त्यामध्ये जी ओळख असते नृत्य, संगीत, नाटक, लोककला ही यामुळे आपली परंपरा जिवंत राहते आणि यामधनं समाजाला काहीतरी प्रबोधन केलं जातं. अशा प्रभागाचं जे तुम्ही अशा प्रकारचं जे तुम्ही प्रबोधन या नातं रक्तातून केलंय, अशी आणखी कुठली तुमची फिल्म झाली का? आधारावर जर तुम्ही सांगितलं तर आधारावरची भूमिका काय होती? आधारावरमध्ये काय भूमिका आहे? जसं की आधारावरमध्ये माझी भूमिका एक दूधवाल्याची बायको म्हणून होती. अच्छा. त्याला 4 बायका समथिंग काहीतरी होत्या आणि चौथी बायको मी होती. ग्रामीण भागातील ग्रामीण क्षेत्रातलं थोडंसं आमचं हे पार्ट होतं दोघांचं. चौथी बायको म्हणून मी दाखवली कमी एजची. नवरा थोडा वयस्कर दाखवला त्यामध्ये आणि माझा थोडा कॉमेडी रोल दाखवला. जसं अच्छा. दूधवाला दूध विकत असतो. मग त्याच्यामध्ये मी पण थोडी बोलत असते, की ते दुधात पाणी का टाकलं बा? तर मग मी त्याच्यावर थोडं बोलते. तर तो कॉमेडी एक डायलॉग झालेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आवडलाय तो. तर ते एक छोटीशी भूमिका होती आणि शक्ती कपूर सोबत सरांसोबत पण माझा थोडा डान्स होता. यामध्ये कोण कोण हिरो होते त्यामध्ये सगळे म्हणजे त्यात? हिरो म्हणजे हंचाटे सर आहेत ना, त्यांचे सुपुत्र होते. राजकुमार हंचाटे, राजकुमार हंचाटे सरांचे आणि त्यांचीच रिलेटिव्ह जे हिरोईनचा कॅरेक्टर करत होते, त्यांचीच रिलेटिव्ह होते त्या मॅडम. त्या पण छान होत्या, छानपैकी हे झालेलं आहे. आणि बाकी हे अदर जसं की स्ट्रगलर जे होते, काही त्यांना घेतलं. काही आपले हे राठी सावंत होते त्यामध्ये. जयराज नायर, आपलं अतुल परचुरे सर होते. सिरियल मधले सर होते, जसं त्यांचं एक मकरंद अनासपुरे पण होते वाटते. मकरंद अनासपुरे पण होते. मकरंद अनासपुरे पण. आणि यांच्या सोबत जर तुम्ही काम करताना तुम्हाला त्यांचा अनुभव कसा आला? तर मला जसं अतुल परचुरे सर, ते तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण त्यांनी भरपूर रोल्स केले सलमान खान सोबत, सगळ्यांसोबत. तर मला सुरुवातीला त्यांच्यासोबत तर थोडंसं अनकम्फर्टेबल भीती वाटायची, की बाबा मी एवढ्या म्हणजे कलाकारासोबत, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत कसं काय डायलॉग बोलू बा? त्यांना पण असं वाटलं की मी बोलू शकते की नाही. माझा फर्स्ट टाइम होता त्यांच्यासोबत तो डायलॉग म्हणण्याचा. पण मी वन टेक मध्ये तो डायलॉग त्यांच्यासोबत म्हटला आणि मला पण त्यांना बराच प्रतिसाद दिला. तर एक खूप आनंद वाटला की त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं. जसं 5 मिनिटं तरी थोडंसं त्यांच्यासोबत लोक जे सांगतात की हिरो लोक असे असतात, कलाकार असे असतात किंवा त्यांना खूप गर्व असते, अशा प्रकारचं काही त्या स्टेजवर तुम्हाला वाटलं का? नाही. तशा प्रकारचं नाही. तो एक भ्रम आहे लोकांचा. तसं काही नाहीये. तुम्ही 10 कलाकार तिथं आले, तर 10 मधला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो तो त्या पद्धतीनं बोलण्याचा वगैरे. तर त्यामुळे समोरच्याचा गैरसमज होतो, किंवा त्याला गर्व आहे किंवा मग तो बोलत नाही वगैरे असं. तर मला तर असा एक्सपिरियन्स आला नाही आजपर्यंत. माझ्या अनुभवातून सांगते. मी मोठ्या लोकांसोबत काम केलं तिथे. अतुल परचुरे सर, शक्ती कपूर सर. पण त्यांनी चांगलं मला कम्फर्टेबल केलं, गाईड केलं त्यांनी मला. सिनेमाचं जे लेखन आहे, हा लेखक जो असतो हा समाजाचा एक विचारांचा एक मोठा आरसा असतो. तो जिवंत आपल्याला काय समाजात चालू आहे ते दाखवतो. त्या लेखनातून कधी क्रांती होऊ शकते, त्या लेखनातून कधी विचार लोकांचे बदलू शकतात.
अशा प्रकारचे काही सिनेमा तुम्ही आतापर्यंत केला, आधारवड केला, हम्म, मानसिक माती केला. हम्म. यातून जो तुम्हाला अनुभव आतापर्यंत आला किंवा यातनं याच्यापेक्षा पुढे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कसे सिनेमे किंवा कसे चित्रपट तुम्ही निवडाल? हम्म. जसं मी शॉर्ट फिल्म केली एक हा. रक्तदानावर आधारित हा. नातं रक्ताचा म्हणून तो तर एक सामाजिक संदेश लोकांना चांगल्या प्रकारे मिळाला. त्यांना त्यांना प्रतिसाद पण त्या फिल्मला चांगला मिळाला. तर मला असं वाटते की बा आपण काही एक नाट्य रूपांतर नाटिका सादर करतो किंवा एक फिल्म तयार करतो, शॉर्ट फिल्म तयार करतो. तर त्यामधून काही ना काही असं घेण्यासारखं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एखादी अशी गोष्ट घेण्यासारखी का अशा प्रकारच्या संदेश नाटकात पोहोचला तुम्ही किती पाहिजे. केले आतापर्यंत? हां, भरपूर केले. केलंय. मी हा. एक टंबरेल शॉर्ट फिल्म केली. अच्छा. जसं बरेच वर्ष झाले. त्यावेळेस लोकं शौचालय बांधत हा होते हा घरोघरी. हा. तर मग एक त्यांना संदेश द्यायचाच होता, की शौचालय न बांधल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात. तर मग मी शौचालयावर एक फिल्म मध्ये काम केलं. तर त्याच्यामध्ये मला चांगला एक्सपिरियन्स आला. ती फिल्म YouTubeवर आहे आणि खूप शाळा, महाविद्यालयामध्ये दाखवण्यात आलेली आहे. बरं. तर त्याचं मला सॅटिस्फॅक्शन मिळालं, किंवा मी एक सामाजिक विषयावर फिल्म केली आणि नातं रक्ताचा तो पण एक सामाजिक विषयच आहे. आणि आधारवड त्याच्यात मी आई-बाबाला तुम्ही कशा प्रकारे वागणूक देता वगैरे, वगैरे. तो पण विषय एक मेसेज चांगला आहे, लोकांपर्यंत पोहोचला आहे. लेखक जेव्हा ते हे हां, कथा लिहितात हां. तेव्हा तुम्हाला हे वाचून दाखवतात की तुम्ही कसं वाचताय की त्याच्यावर काय त्याच्यात तुमचा जो अभिनय तुम्ही करता हां. तर त्या अभिनयात तुम्हाला काय म्हणजे ते सांगतात का तुम्हाला की तुम्ही असं करत असाल? हां, तर त्यांची एक स्क्रिप्ट असते. हां. स्क्रिप्टेड असते सगळं. अच्छा. पण ते स्क्रिप्ट जेव्हा वाचतो आपण, पण तो आपल्याला आवडणारा टॉपिक असला, तर आपल्या त्याच्यामध्ये भावना ओतून भावना. येतो. म्हणजे आपल्या भावना ओतण्यामुळे तो सीन एकदम बेस्ट होऊन जातो आणि आपला आवडता होऊन जातो. त्याच्यामुळे तो समोरच्यांना बघणाऱ्याला एक म्हणजे एक ड्रामा नाही वाटत, एक प्रकारचा सिरियसनेस वाटतो त्या अच्छा. ॲक्टमध्ये. म्हणजे त्यात तुम्ही तसं हां, तल्लीन होऊन जाता, मन रमून तल्लीन जातं. होऊन जाते. आणि मला ते सामाजिक विषयावर असे काही मेसेजिंग म्हणजे असे जे समाजापर्यंत पोहोचल्या जातात असे विषय खूप आवडतात. तशा फिल्म करायला मला बराच आनंद मिळतो बऱ्याचपैकी. अलीकडे या हं. क्षेत्रामध्ये येणारे जे व्यक्ती आहेत हं. जे परंपरेनुसार चालत आले ते ठीक आहे चालून राहिले परंतु नवीन मंडळी यामध्ये येण्यास धजत नाही किंवा आले तर ते एका सिनेमात काम करतात किंवा एखाद्या 2 सिनेमात काम करतात. परत आपल्याकडे येतात. तेच. याचं कारण काय असेल? अच्छा. गुड क्वेश्चन्स आहे सर. कारण माझाच अनुभव सांगतो मी थोडाफार आणि इतरांचा पण सांगतो. जसं नवीन युवा पिढी आहे, ते चित्रपटसृष्टीकडे वळतात. त्यांची इच्छा असते, आवड असते. पण ते काय होतं, त्यांना तिथे टॅलेंटही असतं त्यांच्यामध्ये. ते करण्याचे प्रयत्न पण करतात. पण त्यांना तितका सपोर्ट नाही मिळत. अच्छा. प्लस घरचा सपोर्ट तितका नाही मिळत आणि बाहेर गेल्यानंतर त्यांची ओळख नसते. त्यांना नवीन कमर्शियल व्यक्ती वाटतो की बा नवीन आहे. त्यांच्याकडे एकदम लक्ष नाही दिलं जात. जेव्हा त्याचं टॅलेंट समोर येते, एखादा रोल करतो, एखादी ॲक्टिव्हिटी करतो, तेव्हा तो लक्षात राहते लोकांच्या. मग त्याला एक चान्स महत्वाचा असतो, की त्याला एक चान्स द्यावा, की इंडस्ट्रीमध्ये तो जर स्ट्रगल करत आहे, तर त्या एक चान्स दिल्यामुळे त्या ॲक्टिंगमधून त्याला समोरच्याला कळतं इंडस्ट्रीमध्ये, की हा व्यक्ती बा खरंच करू शकतं की नाही, पुढे जाऊ शकतं की नाही. तो एक विषय असतो. आणि दुसरा भाग म्हणजे जातीभेदही त्याच्यात हे केला जातो आणि पैसा. म्हणजे पैशाचा पण त्याच्यात जास्त बघितलं म्हणजे पैसा हा जास्त विचार केला जातो पैशाबद्दल. किंवा हा खर्च त्याला पैशावाला करावा आहे की लागते नाही. का? त्याला खर्च करावा लागते का तुम्हाला त्या ते डायरेक्टर काय किंवा निर्देशक नाही. तुम्हाला खर्च करतात? नाही. तसं काही नाहीये. पण काही दिग्दर्शक असे पण आहेत सर, की ते डीलही करतात. हां. काहीच हां. जे नावाचे आहेत चांगले बा प्रोग्रेसिव्ह चांगले आहेत ते तर नाही करत. पण जे लोकल मधून निघालेले हां. किंवा त्यांना आता सुरुवात झालीये, त्यांची पण सुरुवात झालेली असते आणि त्याच्यात नवी पिढी पण ऍड झालेली अच्छा. असते. हां, हां. की तिथं हा विषय येतो, की बा तू पैसे दे किंवा मग पैसे लाव थोडेफार, तुला मी हा रोल देईन, तो रोल देईन. मग त्याला एक आमिष दाखवलं जातं. मग त्या पद्धतीनं ते त्याच्याकडून काम केलं जातं. मग ते फिल्म कंप्लीट होते की नाही, ती डब्यातच राहते, बाहेर पडद्यावर येते की नाही, त्याची काही शाश्वती गॅरंटी नसते. अच्छा. असा विषय पण तर समाजामध्ये आपल्या बनतो. अकोल्यात आता आतापर्यंत हं. गाडगे बाबा पिक्चर झाला म्हणजे अकोल्यात बरेच पिक्चर झाले. हां. आतापर्यंत आता अकोल्यातले बरेच कलाकार पुढे गेले. हं. एक जे गेलेले आहेत ते परत कधी इथे आले नाहीत. हं, हं. जे इथनं गेले ते. हं. तर आता जी नवीन पिढी आहे तर या नवीन पिढीसाठी तुमचा काय संदेश राहील? हं. माझं म्हणणं आहे की अकोल्यातील बरेच कलाकार तिकडे गेले. आले याच्यासाठी नाहीत की ते प्रगती पथावर आहे सध्या. बरं. म्हणजे ते प्रगती करत आहेत. त्यांना बरं. चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि ते मेहनतही घेत आहेत. तर आणि दुसरे जे नवीन पिढी आता समोर येत आहे, तर त्यांना एक माहोल म्हणजे ते त्यांना तसं बॅकग्राऊंड मिळालं पाहिजे. बरं. हां, आपल्या अकोल्याकडनं म्हणा किंवा अदर सिटी कडनं किंवा आपल्या सिटीतला एखादा व्यक्ती, एखादा न्यू म्हणजे मुलगा असो, मुलगी असो,
ती जर इच्छुक असेल युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी तर तिला वाव मिळाला पाहिजे. घरून पण आणि समाजाकडून पण, शेजाऱ्या-पाजाऱ्याकडून पण तिला त्याचा प्रतिसाद मिळाला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि तितकं जसं की कार्यकर्ते असतात सामाजिक किंवा मग अदरवाईज मोठे पॉलिटिकल व्यक्ती असतात सगळे, तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे किंवा आपल्या सिटीमधून एखादा कलाकार आणखीनही पुढे गेला पाहिजे, खूप डेव्हलप झाला पाहिजे, आपल्या सिटीचं नाव होईल आणि प्रत्येकामध्ये कला दडलेली असते. जोपर्यंत त्याला एक प्लॅटफॉर्म मिळत नाही, जोपर्यंत त्याला तिथून परमिशन मिळत नाही घरून की तू कर बा तुझी इच्छा आहे, तोपर्यंत त्याची गुण म्हणा, त्याचे कलासृष्टीमध्ये त्याची ऍक्टिंग म्हणा हे दिसतच नाही कोणाला. अकोल्याचा तुमचा कसा अनुभव? अकोल्यामध्ये जे नाट्यक्षेत्रात लोक आहेत, काही हा अजून हा काही लेखक आहेत हा. किंवा अकोल्यात काही कलाकार आहेत, त्यांच्याकडचा तुम्हाला कसा अनुभव आला? अच्छा. जसं अकोल्यामध्ये कसं सर पाहिजे तसं डेव्हलपमेंट चित्रपट सृष्टीमध्ये नाही आहे. हम्म. तर मला असं वाटतं की अकोल्यामध्ये बी बरेच कलाकार छानपैकी काम करू शकतात आणि डेव्हलप होऊ शकतात. तर माझं अशी रिक्वेस्ट आहे म्हणा की याच्याकडे पूर्ण चारी बाजूनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. हे लक्ष देईल कोण? राजकारणी देतील का समाजकारणी देतील? हा कोण लक्ष हा. देईल? याला कोण या गोष्टीला उठाव कोण घेतला पाहिजे? उठाव कोणी केला उठाव पाहिजे? म्हणजे कसं सामाजिक कार्यकर्ते तर आपलं काम करतच आहे. बर. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या चालूच राहतात कंटिन्यू. त्यांना अपेक्षा नसते 2 पैसे मिळावं वगैरे असं काहीच नसते. पण ज्यांच्या हातात आहे निर्णय घेणं, डिसिजन घेणं, तर त्यांच्यापर्यंत हा जर विषय पोहोचला आणि त्यांनी जर सिरियसली घेतला, तर नक्कीच आपल्या अकोल्यामधले कलाकार पुढे जातील, डेव्हलप होतील आणि त्यांना असं पुण्याला जाऊन राहणं, मुंबईला जाऊन स्ट्रगल करणं, राहणं, वडापाव खाऊन असं काही दिवस काढणं असा काही विषय होणार नाही. कारण इथल्या इथंच आपण चित्रपटसृष्टी निर्माण करू शकतो ना चांगल्यापैकी. एक सामाजिक विषय त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, लोकांना मेसेज देऊ शकतो, चांगलं लेखन करू शकतो, एडिटिंग सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग आपला अकोला जिल्हा मोठा वर येऊ शकतो ना. जसं की मग मागे नाही राहणार. तर याच्यामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद आवश्यक आहे. तर किरणताई, तुम्ही आमच्या या स्टुडिओत आल्यात आणि आम्हाला या सिनेमा क्षेत्रातल्या चित्रपटसृष्टीतलं जे काही तुमचं आहे, तुम्ही सांगितलं आतापर्यंत झालेल्या तुमच्या 2-3 सिनेमातल्या अनुभव तुम्ही सांगितले आणि येणाऱ्या जे चित्रपटसृष्टी येणार जे अभिनय करते आहेत, हिरो म्हणा की हिरोईन म्हणा जे काम करतील, जे अभिनय क्षेत्रात काम करतील अशांसाठी तुम्ही जो संदेश दिला, याबद्दल तुमचे आभार मानतो आम्ही. किरणताई, दुसरा एक आणखी प्रश्न असा वाटते की आज तुम्ही अकोल्यात आहे. जर तुम्ही अकोला जर आज उद्या तुमच्या पुढच्या क्षेत्रात जर तुम्ही गेलात, पुढे तुम्ही जर मोठा झालात, तुम्हाला एखादा चांगल्या चित्रपटाने लिप दिली आणि ती पुढे पुढे तुम्ही गेले, अकोला सोडून गेले, तर तुम्ही अकोल्यासाठी किंवा काय करू शकता, काय कराल अकोल्यासाठी किंवा अकोल्यातून तुम्हाला कशा प्रकारचं अभिनेते किंवा अभिनय करते तुम्ही कसे ओढालतील त्या अकोल्याला, मुंबई साईडला? छान वाटलंय मला हे तुमचं क्वेश्चन ऐकूनच असं म्हणजे चांगली फिलिंग आली की बा खरंच मी जर गेली ना त्या लेवल पर्यंत किंवा मी तर एवढा विचार करत नाही पण थोडंफार मी चांगल्या बिग बजेट मूवी मध्ये काम केलं आणि मला थोडस तिथून चांगला प्रतिसादही मिळाला तर मी अकोल्यातील न्यू जनरेशन न्यू जे कलाकार आहेत जे धावपळ करत आहेत तर त्यांना नक्कीच मदत करेल. पण प्रत्येक हा गोष्ट प्रश्न तुमच्यापर्यंत तुम्ही ठेवाल, हा. नक्की मदत करेल, पण ज्या वेळेस तुम्ही जाल तिथे तेव्हा तुम्ही बिझी म्हणून सुरू राहील का तुमचं, का कोण उचलणार नाही किंवा कोणाला मदत करणार नाही, असं काही होईल का? नाही कसं असते सर आता शूट चालू असते शूटच्या दरम्यान फोन आपल्याकडे नसते अच्छा. तर मग ठीक आहे फोन आपल्याकडे नसते तर तो विषय कोणीच हँडल करू शकत नाही आपला फोन कोणाकडे देऊन द्यायचा नाही, कोणाच्या फोन असे काही प्रयोग तुमच्या लक्षात आले का तिथे मुंबईला गेल्यानंतर, तुमच्या शूटिंग मध्ये गेल्यानंतर असे काही वाटते का तुम्हाला की असं काही झालेलं आहे? असं काही माझ्याबद्दल नाही, दुसऱ्या जे तुमचे हिरो असतात किंवा दुसऱ्याबद्दल अभिनय करते असतात ते? अच्छा तर हो 1-2 वेळा इन्सिडेंट झाला तो हा. हा तर कॉलबॅक केला कॉलबॅक करून मग सगळा विषय बोलण्यात आला तो. चला, तुम्हाला या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो हा आणि तुम्ही एक अकोल्याचं नाव पुढे आणाल आणि अकोल्याचं एक चांगली कलाकार म्हणून तुम्ही पुढे जाल याच्या शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात आणि आम्हाला प्रपोज केलं आणि पुढे तुमच्या 1-2 सिनेमा आणखी झाले पाहिजेत, अकोल्यात आणखी आले पाहिजेत. अकोल्याच्या लोकांना सुद्धा अकोल्यात कोणतरी करणारे कार्य करणारे किंवा अभिनय करते आहेत ते दिसलं पाहिजे. अकोल्याचं नाव तुम्ही पुढे याच्या पुढे वाढवा, हे आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद.